किरणजी, बिनविरोध नगरसेवकांच्या मुद्द्यावर विरोधकांनी जे आरोप केले आहेत त्याला भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांवर दुटप्पी धोरण असल्याची त्यांनी टीका केली आहे. बिनविरोधाच्या मुद्द्याला पूर्णविराम यामुळे मिळेल का, की आरोप प्रत्यारोपातून आता जुन्या गोष्टी पुन्हा बाहेर निघतील? नाही, मला असं वाटतं की हा राजकीय आरोप आणि प्रत्यारोपांचा खेळ निवडणूक पूर्ण होईपर्यंत सुरू राहील. याचं कारण असं आहे की 60च्या वर नगरसेवक बिनविरोध निवडून येणं हे महाराष्ट्रामध्ये याच्यापूर्वी कधी घडलं नव्हतं. पण याच्यापूर्वी घडलं नाही म्हणजे ते घडलेलं आत्ता आहे ते चूक आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकत नाही. निवडणूक बिनविरोध, प्रत्येकाला असं वाटतं की निवडणूक व्हावी, पण निवडणूक बिनविरोध होण्याची अनेक कारणं असतात. समोरचा उमेदवार जर लढायलाच तयार नसेल तर आता इथे विरोधी पक्षांचा खरा आक्षेप कोणावर आहे? निवडणूक आयोगावर आहे. त्यांनी आक्षेप घ्यायला हवा खरं म्हणजे त्या माघार घेणाऱ्या उमेदवाराबद्दल. निवडणूक आयोगावर आक्षेप काय घेतात की तुम्ही निवडणूक घ्यायला हवी, पण निवडणुकीच्या कायद्यानुसार जर 2 उमेदवार असतील तरच निवडणूक होणार, किमान 2 उमेदवार असतील तर. इथे जर उमेदवारांनी माघार घेतली तर त्याला निवडणूक आयोग काय करणार? म्हणजे निवडणूक आयोगाला त्यांच्या मर्यादेमध्ये राहून ही निवडणूक पार पाडायची आहे. आणि मला असं वाटतं निवडणूक आयोगाने ही गोष्ट स्पष्ट केली आहे की जिथे बिनविरोध झालेला आहे तिथे निवडणूक होणार नाही, त्यांना बिनविरोध जाहीर करण्यात येईल. प्रश्न आला होता नोटाचं काय होणार वगैरे सगळं, पण कायद्यामध्ये अशी तरतूदच नाही आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींना काही अर्थ उरत नाही. राजकीय प्रत्यारोपांचा आणि आरोपांचा जिथे प्रश्न येतो तर विरोधी पक्षाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले असते तर कदाचित हे आरोप झालेच नसते. आत्ता बहुतांश बिनविरोध जे निवडून आलेले आहेत ते सत्ताधारी पक्षाचे आहेत किंवा सत्ताधारी महायुतीचे आहेत, त्यामुळे हे सगळे आरोप होत आहेत. बिनविरोध निवडून यावं अशी इच्छा कोणाचीच नसते, पण राजकारणामध्ये शेवटी कसं आहे, राजकारणामध्ये निवडणूक जिंकायची असते आणि निवडणूक जिंकण्यासाठी म्हणून जे आपल्याला उपाययोजना करायची आहे, ज्या प्रकारची रणनीती अवलंबायची आहे ती सगळी रणनीती सगळे राजकीय पक्ष अवलंबत असतात. सत्ताधारी पक्षाला त्यात यश मिळालं, विरोधी पक्षाला मिळालं नाही, ही यातली मेघ आहे. आपण सुहासजींकडे जाऊयात.